साबाजी परब, राहणार मुंबई. मी JP मॉर्गनमध्ये ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट काम करतो. हा माझा 9वा कोर्स होता इथे. 10 दिवसाचा हा 9वा कोर्स आहे. प्रत्येक वेळेला एक नवीन अनुभव आणि ह्या वेळेला देखील स्वतःला नवीन शोधण्याचा प्रयत्न आणि खरंच काही कमी आहेत तर त्या जाणून घेता येतात. हा कोर्स पुन्हा परत नव्याने आणखीन पुढच्या वर्षी करायचा आहे किंवा आणखीन 15 दिवस किंवा 20 दिवसाचा करायचा आहे, हा प्रयत्न असेल. सर, जे आत्तापर्यंत एकदाही आले नाही आहे त्यांच्यासाठी काय सांगाल आपण? मी सांगेन की तुम्ही जे आयुष्यामध्ये कधीच अनुभवलं नाही ते जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर एकदा येऊन बघा प्लीज. तुम्हाला असं इथे असं वाटलं का की इथे अमुक जातीचा किंवा अमुक एकच व्यक्ती येऊ शकतो किंवा विशिष्ट वर्गाचाच व्यक्ती येऊ शकतो? जे असे सर्वसामान्य लोकांसाठी काय सांगाल आपण, जे कधीच आले नाहीत आणि ज्यांना याची अनुभूतीसुद्धा नाही आहे? नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी का आलो, कारण की हा कोणत्या जाती संबंधी किंवा कोणत्या धर्मासंबंधी किंवा असा कोणत्याही बाबा किंवा कोणत्या गुरुचा कोर्स नाही. कारण जास्तीत जास्त लोक इगतपुरीकडे कुठल्या अँगलने बघतात, जसं की गौतम बुद्ध किंवा बुद्धिस्ट लोक, नाही 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 असं ही जी लोकांची धारणा आहे सामान्य लोकांची, तर त्या लोकांसाठी काय सांगाल आपण? नाही, ही चुकीची कल्पना आहे. गोयंकाजी स्वतः हे सांगतात की हे कोणत्याही जातीचं नाही आहे, धर्माचं नाही आहे आणि मी स्वतः अनुभवलेलं आहे ते. तिथे माझ्या आजूबाजूला माझ्या पहिल्या कोर्समध्ये एका साऊथचे पादरी आलेले होते. तर त्यांनी माझ्याबरोबर अटेंड केलेलं आहे. माझ्याबरोबर ह्या वेळेला एक IAS ऑफिसर होते आणि कोणी कोणाचा धर्म किंवा हे बघत नाही. आम्ही सगळे एका बाजूला बसलेलो असतो आणि एकत्र करत असतो. धन्यवाद सर. थँक्यू.